नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न एज्युकेशन उदगीर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण 26/6/2024 रोजी एक सीईटी सेल कडून एक नोटीस प्राप्त झाली आहे। त्या नोटीसमध्ये असं सांगण्यात आलं आहे की प्रश्नपत्रिका आणि जी उत्तरपत्रिका जे पीसीबी आणि पीसीबीच्या विद्यार्थ्यांनी जी दिली होती त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये ती पुन्हा एकदा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तर ती कशी पाहायची, काय नाही, त्याच्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ पाहूया। तर आज प्राप्त झालेल्या नोटीसनुसार की दिनांक पीसीबी आणि पीसीएम ची जे एक्झाम झाली होती त्याच्यानंतर मे मध्ये 22 मे आणि 24 मे या कालावधीमध्ये सीईटी सेल कडून आपल्या लॉग इन मध्ये विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये त्यांची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हे दोन्ही देण्यात आली होती। पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ती पाहिली किंवा नाही पाहिली। त्यानंतर सीईटी सेल कडून स्कोर जाहीर करण्यात आला। पण त्या स्कोरच्या नंतर बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपला स्कोर हा जास्त आलेला होता पण आपल्याला कमी दाखवण्यात आला। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटलं की सीईटी मध्ये खूप मोठा स्कॅम झालेला आहे, असं विद्यार्थ्यांचं किंवा पालकांचं म्हणणं आहे। पण तो स्कॅम नाहीये। त्यावेळेस सीईटी सेलनं स्पष्टीकरण दिले आणि बऱ्याच व्हिडिओ आणि बऱ्याच माध्यमातून त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय। पण तरी विद्यार्थी आणि पालकांनी खूप वेळेस सीईटी सेलला मेसेजेस आणि कॉल केले। त्यानंतर त्यांनी परत एकदा म्हणजे उद्याला 27 जून 2024 रोजी पीसीएम म्हणजे मॅथमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लॉग इन मध्ये ही प्रश्नपत्रिका उपलब्ध असेल। प्रश्नपत्रिकांसाठी 27 आणि 28 जून 2024 रोजी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका त्यांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध असेल। आणि तसेच पीसीबीच्या विद्यार्थ्यांसाठी 29 आणि 30 जून 2024 रोजी त्यांची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्ही विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध असेल। लॉग इन कशी करायची, प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका कशी पाहायची, संपूर्ण माहिती ही मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। जर ज्या विद्यार्थ्यांनी बघितली नसेल त्यांनी मागचा व्हिडिओ बघून घ्यावा, ते कशी चेक करायची काय नाही ते संपूर्ण माहिती आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपला स्कोर खूप कमी आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी अवश्य पाहावी। हे एक सीईटी सेल कडून सुवर्ण संधी आहे आणि विद्यार्थ्यांनी आपापलं जे काही स्कोर आलाय तो पाहून घ्यावा आणि जर त्याच्यामध्ये काही करेक्शन असेल किंवा ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी सीईटी सेलला लवकरात लवकर कळवावं, त्यांच्या मेलद्वारे किंवा त्यांच्या फोनद्वारे, आणि किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स शीट सुद्धा दिलेला असेल। त्या पद्धतीने आपण आपली प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्ही पाहावा आणि आपला स्कोर बघून घ्यावा। यानंतर तुम्हाला कुठलाही जे आक्षेप आहे तो घेता येणार नाही, कारण की ही एक सुवर्ण संधी आहे विद्यार्थ्यांसाठी। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की कमी स्कोर आलाय त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या लॉग इन मध्ये जाऊन आपली प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका चेक करावी। विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी कमेंटमध्ये आपापल्या कमेंटमध्ये विचारावं जे काही प्रॉब्लेम असेल ते। आणि अशीच माहिती वेळोवेळी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक मध्ये जॉईन व्हायला विसरू नका। त्यामध्ये नवीन माहिती मिळते। त्याच प्रकारे विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या काउन्सिलिंग बद्दल किंवा येणाऱ्या प्रोसेस बद्दल सुद्धा माहिती देण्यात येईल। त्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी ग्रुप जॉईन करावा। धन्यवाद।